पालघर जिल्ह्यातील खानेवडी टोल नाक्यावर आज आगरी सेनेचे एक महत्त्वपूर्ण आणि जबाबदार आंदोलन पाहायला मिळाले। चारोटी नाक्यापासून घोडबंदर मार्गावर चालणाऱ्या विना परमिट प्रवासी वाहनांविरोधात आगरी सेनेने कडक भूमिका घेत आवाज उठवला। या बेकायदेशीर वाहनांमुळे शासनाचा महसूल तोटा होतो, तसेच अपघात झाल्यास प्रवाशांना कोणताही मोबदला मिळत नाही। यासोबतच वैध परवाना असलेल्या वाहनचालकांनाही मोठा आर्थिक फटका बसतो। आंदोलनादरम्यान पोलीस प्रशासन आणि वाहतूक विभागाने पूर्ण सहकार्य केले। अनेक विनापरमिट वाहनांवर कारवाई करून त्यांना थांबवण्यात आले, दंड, चालान करण्यात आला, तसेच नियमांचे पालन करणाऱ्या परवानाधारक चालकांचा सन्मानही करण्यात आला। यावेळी आगरी सेनेने एक सकारात्मक पुढाकारही मांडला। विनापरमिट वाहन चालवणाऱ्या चालकांना वैध परवाने मिळवून देण्यासाठी मदत केली जाईल, तसेच त्यासाठी कर्जसुविधा उपलब्ध करून देऊन त्यांचा आर्थिक भार कमी केला जाईल। हे आंदोलन केवळ विरोध नसून व्यवस्थेला योग्य दिशा देण्याचा प्रयत्न आहे। आगरी सेनेच्या या उपक्रमाचे कौतुक करावे लागेल आणि पोलीस प्रशासनाच्या सहकार्यामुळे समाज आणि व्यवस्था एकत्र आल्यास बदल नक्की शक्य होतो, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे। चला आता ऐकूया या प्रसंगी खानेवडी वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, आगरी सेनेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष कैलाश पाटील तसेच इतर पदाधिकाऱ्यांचे नेमके काय म्हणणे आहे। इकोचे मालक उपस्थित आपण जाणून घेऊया, त्यांना का थांबवलंय, काय कारण आहे आपल्याला पोलिसांनी थांबवलेलं आहे? कारवाई चालू आहे। कशा प्रकारची कारवाई? याला परमिशन नाही ना, तुमच्याकडे परमिशन आहे, त्या बाबतीत कारवाई चालू आहे का? परमिशन आहे, याला पॅसेंजरला परमिशन नाही। अच्छा, लोकल गाड्या आहेत, गावातले सर्व कारवाई विरारच्या गाड्या आहेत, जरा गाववालेच आहेत। गावातली गाड्या विरार आरटीओ ऑफिस बघितलं आपण तर हे म्हणतायत की त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारची परवानगी नाही आहे, म्हणून यांच्यावरती पोलिसांनी कारवाई केलेली आहे। बघूया आपण अजून पोलीस कशा प्रकारे अजून गाड्यांवरती कारवाई करते। एका गाडीला थांबवलेलं आहे, आपण जाणून घेऊया त्याचा मागचा नेमकं कारण काय। नमस्कार, आपकी ये गाड़ी क्यों रोकी गई है यहाँ पे? सर, यहाँ कागज वगैरह चेक करने के लिए रुकी गई है। आपके पास सब परमिशन कागज वगैरह सब कुछ है सर, कंपनी गाड़ी है सर, हर कुछ है इसमें। बघितलं आपण इथे या ठिकाणी जी गाडी थांबवली गेली आहे ती एका कंपनीची गाडी आहे, त्याच्याकडे सर्व प्रकारचे परवाने देखील उपस्थित आहेत, म्हणून पोलिसांनी या गाडीवरती कोणत्याही प्रकारची कारवाई देखील केलेली नाही आहे। बघूया अजून आपण प्रयत्न करूया, अजून कोणते आपल्याला गाडीचे चालक किंवा कोण भेटेल तर त्याच्यासोबत आपण बोलायचा प्रयत्न करू। या गाडीवर कारवाई सुरू आहे, आपण जाणून घेऊया याचं कारण काय। आपण जाणून घेऊया साहेब काय म्हणतात त्याच्याविषयी। साहेब काय विषय? यांचे 66-192 यांची अवैध प्रवासी वाहतूक कारवाई चालू आहे। कारवाई सुरू आहे आणि कारवाई झाल्यानंतर तुम्हाला ते रिपोर्ट देणार आहे। बघितलं आपण कारवाई सुरू आहे, सदर या गाडीवर पोलीस प्रशासनातर्फे किंवा परिवहन पोलिसांतर्फे इथे कारवाई सुरू आहे। आपण बघू शकता 66-192 ची कारवाई इथे सुरू आहे व या गाडीवर कारवाई होत आहे पोलिसांच्या मार्फत। आज आपण उपस्थित आहोत खानेवडीच्या परिसरात। या क्षणी आपल्यासोबत उपस्थित आहेत महाराष्ट्र उपाध्यक्ष आगरी सेना कैलाश काका पाटील। जाणून घेऊया नेमका या आंदोलनाचा मुद्दा काय आहे। काका नमस्कार, आज आपण हा जो आगरी सेनेच्या वतीने जो हा आंदोलन पुकारला गेलेला आहे याचा मागचं म्हणजे नेमकं काय कारण आहे, काय तुमचा संदेश आहे लोकांसाठी? एक वर्षापूर्वी आमची सगळ्याच प्रायव्हेट गाड्याच होत्या, सगळ्या त्यांच्याबरोबर मीटिंग झाली आणि त्यावेळेस असं सगळ्यांनी ठरलं होतं की आपण 6 महिन्यामध्ये परमिट घेऊन आपण सगळ्यांनी, पण तेव्हा पोलीस पत्रकार सगळ्यांचाच त्रास होता, त्याच्यामुळे ते डिसाईड झाल्यावर 50% लोकांनी परमिटच्या गाड्या घेतल्या आणि 50% आज पण त्याच्यावर चालतात आहेत। ते विषय एवढाच होता, त्यांना पण आम्ही परमिटच्या गाड्या करून आणण्यासाठी जी मदत लागेल ते आम्ही करू, परंतु अवैधरित्या गाडी चालू नको। उद्या जर ऍक्सिडेंट झाला तर त्याच्यामध्ये जे कॅरी करणारे लोकांच्या जीविताला त्यांना त्यांच्या इन्शुरन्स नाही मिळणार, तो विषय आहे। शासनाचा महसूल बुडतो। मग या गोष्टीसाठी विचार करून
ज्या लोकांना आम्ही सांगून ज्यांचे परमिट आणलेले आहेत त्यांनी पैसे खर्च करून जुन्या गाड्या विकून नवीन गाड्या घेतल्या, आज त्यांच्याकडे मोठा हप्ता आहे. पण ह्या जुन्या गाड्या ज्या आहेत त्या इकडून चालतात आणि मिनिमम पैशामध्ये चालतात, कारण त्यांना ओव्हरहेड्स नाही, यांना टॅक्स भरायचा आहे, परत लोनचे हप्ते चुकवायचे, त्यामुळे ह्यांच्या उपजीविकेवर एक प्रश्नचिन्ह होता. त्यामुळे माझी रिक्वेस्ट आहे की ह्यांचं पण जीवन सुखमय हो, तुमचं पण जीवन सुखमय असं सोल्युशन काढू. पोलीस प्रशासन आपल्या बरोबर आहे, आरटीओ आपल्या बरोबर आहे, चांगल्या प्रकारे काम करून एक चांगलं उदरनिर्वाहाचं तुमचं जे आज 20-25 वर्षापासून आमची युनियन आहे चांगल्या प्रकारे काम करते, त्याप्रमाणे काम करून तुमचं पण आयुष्य चांगलं होईल एवढंच आमची इच्छा आहे. अनऑथराइज प्रायव्हेट टॅक्सी चालू नका एवढंच हात जोडून सांगा. या क्षणी आपल्यासोबत आगरी सेनेचे काही पदाधिकारी देखील उपस्थित आहेत. आपण जाणून घेऊया त्यांचं मत काय आहे. साहेब नमस्कार. नमस्कार, माझं नाव कल्पेश भोईर, वाहतूक सेना अध्यक्ष ठाणे पालघर जिल्हा. 15 वर्षापासून आपली आगरी सेना संघटना आहे घोडबंदर या ठिकाणी, आणि काही दिवसांपासून आम्ही हे प्रायव्हेट गाड्या, काही वर्षांपासून आम्ही या प्रायव्हेट गाड्या चालवत होतो. आणि आम्ही पण ह्या पोलीस प्रशासन, पत्रकार असून दे आणि काही स्थानिक लोक असून दे, यांच्या पण काही विरोधामुळे आम्ही एक आगरी सेना संघटनाने एक ठराव घेतला. ठराव घेतल्यानंतर ठराव असा होता की आम्ही आमच्या ज्या प्रायव्हेट गाड्या आहेत त्या विकून आम्ही टॅक्सी किंवा टी परमिट घेऊ, हा ठराव झालेला होता. हा ठराव हा सूचना जी होती ती मीरा रोड ते गुजरात पर्यंत आपण पोहोचवली होती. आणि त्याच्यामध्ये त्यांनी वेलही मागितलेला होता. ज्या प्रायव्हेट गाड्या होत्या त्यांनी का 1 वर्षाचा आम्हाला वेल पाहिजे, आम्ही त्याच्यामध्ये घेऊ. त्या 1 वर्षामध्ये 50% लोकांनी ज्या गाड्या आहेत टॅक्सी आणि टी परमिट ह्या घेतल्यात, आणि काही 50% जी लोक आहेत ते आमच्या विरोधातच अजूनपर्यंत काम करतात. त्यांना 1-2 वेळेला समजवण्याचा पण प्रयत्न केला, पण ती काय कोणाचं ऐकायला तयार नाही. त्याच विषयावर आम्ही मंत्री महोदय आहेत प्रताप सरनाईक साहेब यांनाही अर्ज दिलेला आहे. हा तो अर्ज आहे. 25/3/2026 ला आम्ही हा अर्ज दिलेला आहे. आणि आयुक्त साहेबांना पण मीरा अर्ज दिलेला आहे. त्या विषयावर त्यांनी लेखी सुद्धा आम्हाला दिली आहे की आम्ही 15 दिवसात यांच्यावर कठोर 66-192 ही कारवाई करूया. त्याच्यासोबत आम्ही एक यादी पण जोडलेली आहे गाडी नंबर सहित. तरीही जर 15 दिवसात जर पोलीस प्रशासनाने काम केलं नाही तर आता आमच्या न बोलण्यावर 500 लोक आम्ही घेऊन आले टोल नाक्यावर. जर आमच्या बोलण्यावर 50,000 लोक पण येऊ शकतात, पूर्ण आम्ही जाम करू शकतोय. जर हे 66-192 15 दिवसात झालं नाही तर, आणि आमची जी काही लोक आहेत त्यांनी पण ज्या टी परमिट टॅक्सी घेतलेल्या आहेत त्यांचा पण एकेकाचा जो हप्ता आहे गाडीचा 20 ते 25,000 एकेकाचा हप्ता आहे. आणि हे लोक जे प्रायव्हेट गाडी 50% जे लोक आहेत ते आमच्या विरोधात काम करतात अजूनपर्यंत. आणि हे आमची संघटना आहे घोडबंदर या ठिकाणी, तिथे येऊन स्वस्त्यामध्ये कमी दरामध्ये पॅसेंजर घेऊन जातात, दादागिरी करतात. हे रोजच चालू आहे. त्याच्यामुळे आम्ही हा पाऊल उचललेला आहे. तर सर्वांना विनंती आहे की 15 दिवसात कारवाई झाली तर चांगली गोष्ट आहे, तर याच्या पुढे आम्ही मोठं आंदोलन करू. खानिवडे इथे आता या क्षणी आपल्यासोबत खानिवडेचे PI साहेब उपस्थित आहेत. आपण जाणून घेऊया नेमकं काय. साहेब नमस्कार. आज जो हा आंदोलन आहे त्याचा विषय आपण काय माहिती द्याल? या घोडबंदर पासून चारोटीवर आगरी सेनेचे म्हणणं आहे की या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अवैध प्रवासी वाहतूक होते. त्यांनी त्याप्रमाणे पोलिसांकडे निवेदनही दिलं होतं. त्यांच्या निवेदनाप्रमाणे आम्ही प्रत्येक हायवेवर असणारे पोलीस अंमलदार आहेत त्यांना आदेश काढलेले आहेत. अवैध प्रवासी वाहतूक जर आढळून आल्यास त्यांच्यावर कारवाई करावी. तशी आम्ही कारवाई पण आमची सतत सुरू आहे. आणि त्याप्रमाणे आम्ही 17/4 आगरी सेनेच्या जे पक्ष प्रमुख आहेत त्यांना पण आम्ही ऑलरेडी त्याचं उत्तर दिलेलं आहे. तरी पण ही संयुक्त आरटीओ आणि पोलिसांची संयुक्त कारवाई ही चालूच राहणार आहे. आणि अवैध प्रवासी वाहतूक या ठिकाणी हायवेवर होणार नाही याची पूर्णपणे दक्षता वाहतूक विभाग घेणार. बघितलं आपण, जर 15 दिवसाचा आत जर कारवाई नाही झाली तर मोठं आंदोलन पुकारू असा संदेश दिला गेला आहे. या इथे आपल्या सोबत एक काका देखील उपस्थित आहे. आपण जाणून घेऊया त्यांचं मत काय. काका काय म्हणणार? आम्ही फार पूर्वीपासून इथून म्हणजे घोडबंदर ते वापी लाईन चालतोय. आज आम्हाला आमच्या गाड्यामध्ये 10-12 गाड्या राहिल्या, त्या गाड्या पण भरू शकत नाही. आम्ही टी परमिट गाड्या घेतल्या, स्वतःच्या नील गाड्या विकून आणि पुन्हा टी परमिट गाड्या घेतल्या.
फायनान्स करून प्रत्येक महिन्याला आम्हाला 15 ते 17,000 रुपये हप्ता भरावा लागतो. आणि ज्या रनिंगवाल्या ज्या गाड्या आहेत, प्रायव्हेट गाड्या आहेत, त्या गाड्या अशा येऊन ना भरून पॅसेंजर निघून जातात. त्यांच्यावर पोलीस कारवाई आता काही करत नाही, हप्ते घेतले जातात, त्याच्यामुळे त्यांच्यावर कारवाई होत नाही. आणि त्यांच्यावर कारवाई व्हावी म्हणून आम्ही आज इथे मोर्चासाठी आलेलो आहोत. काय वाटतं काका, आता पोलिसांनी तर आश्वासन दिलेलं आहे, कारवाई होईल याच्यावर? कारवाई होईल, पण धीमी गतीत. एखादी कारवाई केली जाईल, दुसरी कारवाई केली जाईल, पण ते प्रशासनाने जे सांगितलंय तेवढ्या भक्कम ह्याच्याने कारवाई होणार नाही, कारण आपल्याला तो वर्षानुवर्षाचा अनुभव आहे. काकांचं असं म्हणणं आहे की त्यांना वर्षानुवर्षाचा अनुभव आहे, कारवाई लवकर होत नाही. पण या ठिकाणी पोलिसांनी तर आश्वासन दिलेलं आहे. आता पाहण्यासारखं असेल पोलीस याच्यावर कारवाई करतात की नाही, काय होणार, की 15 दिवसानंतर पुन्हा इथे एक मोठं आंदोलन पुकारण्यात जाईल, काय होईल, आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही बघत राहा. आपण तुम्हाला या बाबतीत अपडेट देत राहू. नमस्कार.